हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहतो की इथे कशा पद्धतीने आता कृष्णाने पूजाला ओळखलेलंच नसतं आणि आता ती तिला कपडेसुद्धा दान करण्यासाठी गेलेली असते. पण त्यावेळी पूजाने बरोबर कृष्णा घरात गेल्यानंतर संधी साधलेली असते आणि रांगडे पाटलांच्या घरामध्ये जाऊन आता तिने मुलींसाठी कन्या भोजनाकरता कृष्णाने जे जेवण बनवलेलं असतं त्या जेवणामध्ये काहीतरी खराबी केलेली असते. तर आता कृष्णाला मात्र या सर्व गोष्टींची अजिबातच जाण नसते. कृष्णाला हे सगळं माहीत नसतं. आता पूजा त्या जेवणामध्ये खराबी करते आणि तिकडनं ती बाहेर पडत असताना दुष्यंतने तिला पाहिलेलं असतं. पण आता दुष्यंतसुद्धा पूजाला ओळखत नाही की ही पूजा आहे, कारण त्याच्या मनातच नसतं की पूजा ही आपल्या घरी पुन्हा येऊ सुद्धा शकते. त्यानंतर आता पूजा ही तिकडनं निघून गेलेली असते. तर आता इथे जेवायला कन्या भोजनासाठी ज्या मुली येणार असतात त्या आता आलेल्या असतात आणि कृष्णा व दुष्यंत ह्या दोघांनीही त्या मुलींना आता जेवायला वाढलेलं असतं. भक्ती त्या दोघांना सांगते की मी एवढा नवस केला होता, तर तुम्ही आता माझं ऐका आणि तुम्ही दोघं आता एकत्र या मुलींना खायला घाला. त्याबरोबर मग आता भक्तीने एवढी रिक्वेस्ट केल्यावर दुष्यंतचाही नाईलाज होतो आणि दुष्यंतला आता भक्तीचं ऐकावं लागतं. आता मुली जेवायला सुरुवात करतात खरी, पण अचानक सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळावं अशी वेळ येते. त्या मुलींना त्या जेवणाच्या नंतर त्रास व्हायला लागतो. आता खाता खाताच पोरींना हे असं काय व्हायला लागलं हा प्रश्न कृष्णा आणि भक्ती दोघींनाही पडतो. कृष्णा आता पोरींना विचारायला लागते, काय गं पोरीनो, काय व्हायला लागलंय तुम्हासनी? पण त्या पोरी आता काही बोलतच नसतात. उलट आता त्या जेवणाच्या ताटावरनं उठतात आणि नको आम्हाला जेवण नाही खायचं असं म्हणून जातात. आता मग मात्र इथे कृष्णाला प्रश्न पडतो की नेमकं झालं तरी काय. आता कृष्णा आणि भक्ती जेवणाची चव करतात आणि जेवणात असलेली गडबड त्या दोघींनाही समजते. आता दुष्यंत म्हणतो, जर जमत नाही तर असा कार्यक्रमांचा घाट घालायचा कशाला? रांगडे पाटलांच्या घरातनं आजपर्यंत कोणीही उपाशी गेलेलं नाही आहे आणि आज तुझ्यामुळे रांगडे पाटलांच्या वाड्यावरनं त्या लहान लहान मुली उपाशी गेल्यात, ते सुद्धा न जेवता. त्याबरोबर कृष्णा आता दुष्यंतला सांगत असते, अहो दुष्यंत सरकार, हे असं कसं झालं ते मला बी ठाऊक नाही. त्यावर दुष्यंत म्हणतो, कसं झालं ते माहीत नाही म्हणजे? तुम्हीच केलं होतं ना जेवण, मग तुम्हाला माहीत नाही का तुमच्या हातून काय चुकल्यात गोष्टी, काय बरोबर झाल्यात, की आता उगाचच्या उगाच खोटं बोलायचं म्हणून काहीही खोटं बोलशील तू? त्याबरोबर आता कृष्णा ही रडत असते. तर दुष्यंत म्हणतो, रडू नकोस, आता तुमच्या व्यतिरिक्त घरामध्ये कोण आलं होतं स्वयंपाकघरात? कोणीच नाही. तू आणि तुझी बहीण, तुम्ही दोघीच होतात की नाही स्वयंपाकघरात? तुम्ही दोघींनी जेवण बनवलं ना. मग जेवण कसं चांगलं झालं, कसं वाईट झालं या गोष्टीसुद्धा फक्त तुम्हा दोघींना माहिती आहेत. त्यावर कृष्ण म्हणते, अहो होय दुष्यंत सरकार, मला मान्य आहे समज, पण मी सांगायलो नवं एवढं तुम्हासनी पोटतिडकीनं का आम्ही चांगलं जेवण केलं होतं म्हणून. अहो आता इतकी दिस भक्ती आपल्या घरला राहायला लागली आहे, ती स्वयंपाक करायला, आज पाहू तर कधी बी तिच्या हातातनं काही चुका झाल्यात काय? त्यावर मग मात्र आता ही गोष्ट तर दुष्यंतला सुद्धा पटते. मग आता दुष्यंत म्हणतो, मला सांग, तुमच्या दोघींशिवाय दुसरं स्वयंपाकघरात कोणी गेलं होतं का? त्यावर मग कृष्णा आता विचार करायला लागते आणि आता म्हणते की नाही हो, दोघींशिवाय तर स्वयंपाकघरात कोणी बी गेलं नव्हतं. दुष्यंत आता स्वतः विचार करतो आणि म्हणतो, मूर्ख आहेस का गं तू? तुमच्या दोघींशिवाय स्वयंपाकघरात कोणीच गेलं नाही असं कसं म्हणतेस सरळ सरळ? कृष्णा म्हणते, अहो मग मी काय चुकीचं म्हणायलोय? दुष्यंत म्हणतो, सगळंच चुकीचं बोलतेस. मूर्ख मुली, आठवत नाही आहे का तुला? तुला त्या आजींची दया आली होती, तू त्यांना घरामध्ये घेतलंस. कृष्णा म्हणते, म्या कुणाला घरात घेतलं? दुष्यंत म्हणतो, अगं त्या बाईला कपडे दिलेस ना माझे, ती बाई घरात आली होती ना ग्लास ठेवायला. त्यावर कृष्णा म्हणते, हां वय वय वय, ती आजी आली होती. अहो पर ती कशा पाहिजे असं करेल? आणि तिला थोडीच माहिती होतं की आपल्या घरला आज कन्याभोजन आहे म्हणून. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कळेल कळेल, त्या आजीने काय केलं आहे का किंवा काय नाही केलं आहे का ते सगळं कळेल. थांब 2 मिनटं. सदा त्याबरोबर सदा तिकडे येतो आणि विचारतो, जी दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंत आता त्याला सांगतो की मला एक काम कर, हॉलमधलं जे CCTV फुटेज आहे ते बघायचं आहे, लवकर अरेंजमेंट कर. त्याबरोबर सदा होय जी सरकार म्हणत लगेचच जातो आणि CCTV फुटेज चालू करतो. मग आता दुष्यंतला त्यामध्ये ती म्हातारी म्हणजेच पूजा अलगद आपल्यावरती कोणीही लक्ष देत नाही आहे हे बघत आतमध्ये आलेली दिसते आणि आतमध्ये आल्याच्यानंतर ती आता दुष्यंतच्या स्वयंपाकघरात जाते. आता स्वयंपाकघरात जाईपर्यंत तर तिच्या हातामध्ये काहीही दिसत नसतं, पण स्वयंपाकघरातून बाहेर पडत असताना मग मात्र तिच्या हातामध्ये एक छोटी बाटली दिसत असते
आता ती बाटली दुष्यंत नोटीस करतो आणि मग दुष्यंत जेव्हा त्या ठिकाणी आला होता आणि त्याने जेव्हा तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली होती तेव्हा त्या बाईने ती बाटली अलगद तिच्या पदराआड लपवली हे सुद्धा दुष्यंत बघतो. दुष्यंत सदाला पुन्हा फुटेज बॅक करायला लावतो आणि म्हणतो, हे बघ, कळलं ती बाई. त्याबरोबर आता कृष्णाला ते बघून आश्चर्याचा धक्का बसतो. आता त्या बाईचा चेहरा बघून दुष्यंतला सतत अगदी असं वाटायला लागतं की या बाईला या अगोदर सुद्धा आपण कुठंतरी पाहिलंय. पण आता दुष्यंतला आठवत नसतं की हिला आपण कुठं पाहिलंय बरं. मग आता दुष्यंत हा सदाला सांगतो, सदा एक काम कर, पुन्हा हे फुटेज लाव. सदा पुन्हा ते फुटेज चालू करतो आणि म्हणतो, काय झालं जी सरकार. दुष्यंत आता ते नोटीस करत असतो की हे फुटेज जे आहे त्याच्यामधला हा चेहरा कुणाचा आहे. तर दुसरीकडे बाळजाबाई ज्या असतात त्या बाळजाबाईंना ह्या सर्व गोष्टी कळालेल्या असतात. आता खरं तर बाळजाबाईंना खूपच जास्त आनंद झालेला असतो घडलेला प्रकार कळाल्याच्या नंतर. पण आता आनंद तर व्यक्त करू शकत नाही म्हणून मग बाळजाबाई म्हणतात, कळलं वय कृष्णे तुला, आम्ही का म्हणतो ह्या घरात आमची परवानगी घेतल्याशिवाय काय बी करायचं नाही ते. आता त्या पोरीसनी खायला घातलंस तू, त्यांना त्रास झाला तुझ्यामुळं, पर आता रांगडे पाटलांचं नाव खराब झालं ना व. म्हणून मी म्हणतो प्रत्येक वेळी मला विचारत जावा, मला सांगत जावा. आता जर मला विचारलेलं असतं, मला सांगितलेलं असतं तर म्या माणसांनी लक्ष ठेवायला सांगितलं असतं. अगं विरोधी पक्षातली लोक हे असे समजे कट करतच असतात. आता आपण चांगल्या मनाने त्या पोरीसनी जेवाया बोलिवलं होतं, पण आता काय होऊन बसलं ते पाहिलंयच ना व. आता कसं निस्तरणार आहेस हे समज, काय करायचं बोल की, हाय का तुझ्याकडं माझ्या प्रश्नाचं उत्तर. त्याबरोबर मग मात्र कृष्णा घाबरते. आता कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. बाळजाबाई म्हणतात, प्रत्येक वेळी हे असं डोळ्यामध्ये पाणी आणलं की झालं असं वाटतं वय तुला. कृष्णे, अगं तसं नसतं, तू आता माझी या बाळजाची सून आहेस, होणाऱ्या 5 गावांची भावी सरपंच आहे मी, भावी सरपंच. आणि जर प्रत्येक वेळी तू हे असं डोळ्यामध्ये पाणी आणत राहिलीस, प्रत्येक चुकीला असं त्रास करून घेत राहिलीस तर कसं व्हायचं. त्याबरोबर आता लगेच दुष्यंत हा बाळजाबाईंना म्हणायला लागतो की आई हे बघ प्लीज तू चिडू नकोस, हे सगळं कोणी केलं, का केलं हे सगळं आपण शोधून काढू ना, प्लीज शांत हो. मग बाळजाबाई म्हणतात, दुष्यंत अरे. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई प्लीज. मग बाळजाबाई आता शांत होतात. त्याबरोबर दुष्यंत हा आता ते फुटेज बघतो आणि त्या फुटेजमधला चेहरा पूजाचा आहे हे दुष्यंतला कळालेलं असतं. पूजाचा चेहरा बघितल्यावर दुष्यंतचा आता खूपच जास्त संताप झालेला असतो. दुष्यंत हा म्हणायला लागतो की हिची एवढी हिंमत की हिने माझ्या घरचा कार्यक्रम खराब करण्यासाठी या लहान लहान मुलींना त्रास होईल याचा सुद्धा विचार केला नाही. नाही, आता हिची हिंमत खूपच वाढायला लागली. तर पूजा आता अगदी आनंदाने नाचत नाचत उड्या मारत मारत घरी आलेली असते. आता पूजा म्हणत असते, आता फक्त आणि फक्त पुढचे काही तास कृष्णा रांगडे पाटलांची सून म्हणून मिरवणार आणि त्यानंतर मग रांगडे पाटलांची सून कोण होणार, मी, मिसेस पूजा दुष्यंत रांगडे पाटील. त्याबरोबर आता पूजा ही आनंदाने स्वप्न पाहू लागते तिच्या आणि दुष्यंतच्या लग्नाची. आता तिला खूप छान छान असं चित्र तिच्या डोळ्यांच्या समोर दिसत असतं. इतक्यात तिकडे सावित्री येते आणि सावित्री तिला म्हणते, पूजे अगं काय गं, जाताना एवढी भांडी घेऊन गेली होतीस, येताना भांडी आहेत कुठं, अगं कुणाला दान बिन दिलीस का काय. ए बाई, तुला बी त्या अवदशीसारखं लक्षण सुचलं की काय. त्यावर लगेचच पूजा म्हणते, ओ शटाप आई, तुला वाटतंय का की मी असा दान धर्म वगैरे करायला जाईन म्हणून. नाही, मी काही कोणाला भांडी दान वगैरे केलेली नाही आहेत आणि मुळात ती भांडी आपली नव्हतीच, मग ती भांडी आपल्या घरी कशी आणायची. त्यावर मग सावित्री म्हणते, भांडी आपली नव्हती म्हणजे तू काय लोकांची भांडी उचलून आणली होतीस का काय घरला, तुला मारलं बिरलं नाही ना लोकांनी पूजे. त्यावर पूजा म्हणते, आई काहीही बोलशील का, अगं मी कशाला आणू लोकांची भांडी. ओ माय गॉड आई, तुला ना सगळं मला समजावून सांगावं लागतं. ॲक्च्युली ती भांडी मी भाड्याने घेतली होती आणि मग मी असं म्हणत ती आईला सगळा तिने केलेला कांड सांगते. तर इकडे आता कृष्णाला मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की हा सगळा कारभार कोणी केला असेल, ती म्हातारी कोण असेल आणि तिला काय गरज होती माझ्या घरचा कार्यक्रम असा खराब करायची. नाही, कार्यक्रमाची नाश झाला, खराबी झाली ते समजत तर झालंच, पण त्याबरोबर त्या लेकरांना बी त्रास झाला की. पोरी ताटावर बसल्या होत्या आणि ताटावर न उठून गेल्या, ह्या गोष्टीचं मला लई दुःख व्हायला बघ. असं आता ती भक्तीला म्हणते. भक्ती म्हणत असते, मला बी काही कळना झालं. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार म्हणतात त्याप्रमाणे त्या म्हातारीनंच हे समज केलं होतं, मला उगाच त्या म्हातारीची दया आली. त्याबरोबर आता भक्ती कृष्णाला सांगते, कृष्ण हे बघ, या समजात तुझा काय बी दोष नाही आहे, उगाचच्या उगाच तू स्वतःला दोष देणं पहिल्यांदा बंद कर. अगं तुला काय ठाव होतं वय
ती म्हातारडी नसून तरणी पोर आहे. अगं विचार कर की, आता जर त्या तरण्या पोरीच्या जागी खरोखर ती बाई म्हातारी असती आणि खरोखर तू तिला पाणी दिलं असतं, कपडे दिले असते, तर देवानं तुला पुण्य दिलंच असतं की. आणि हे बघ, तसं बी तुझ्या पदरात पुण्यच पडलं, कारण तू त्या म्हातारीचा चांगला विचार केलास. हा, आता ती म्हातारी मेली नालायक निघाली, ह्यात तुझा काय कसूर? त्याबरोबर कृष्णा म्हणते, हे बघ, मला पुण्य नाही मिळणार की मिळणार ह्या समध्या विचारांनी काहीच वाटत नाही आहे. मला दुःख फक्त या एका गोष्टीचं वाटायला बघते. अगं, त्या पोरी उपाशी गेल्या की रांगडे पाटलांच्या वाड्यावरनं. आज पाहू तर घरातनं कोण बी उपाशी गेलेलं नाही. तर आता इथं दुष्यंतने विचार केलेला असतो की नाही, पूजाची हिंमत खूपच जास्त वाढली. आज फक्त तिने घरामध्ये येऊन घरातला कार्यक्रम खराब करण्याचा प्रयत्न केला, पण जर उद्या तिने काही जास्त उलटं काम केलं तर हे मात्र खूप जड जाईल. आज त्या मुलींना थोडा त्रास झाला आणि थोड्यावरती निभावलं, पण पुढे जाऊन जर काही जास्त कमी झालं असतं तर मग आता दुष्यंत हे सगळं वेळेवरतीच थांबवलं पाहिजे असा विचार करायला लागतो. आणि या विचाराने आता तो पूजाला कॉल करतो. आता दुष्यंत हा परत फोन कट करतो आणि म्हणतो, पण हिला मी कॉल करतो याचाही चुकीचा अर्थ तर काढणार नाही ना, उगाच ह्याच्याने काही भलतं तर गडबड होणार नाही ना. नाही, काहीही झालं तरी हिला फोन केलाच पाहिजे आणि हिला खडचवलंच पाहिजे. समोर जर असती ना तर हिला 2 थोबाडीत मारल्या असत्या आणि हिची सगळी अक्कल ठिकाण्यावर आणली असती. पण अनफॉर्च्युनेटली ही सध्या माझ्या समोर नाही आहे असा विचार करत आता दुष्यंत हा पुन्हा एकदा पूजाच्या फोनवरती फोन करायला लागतो. आता फोन करत असताना, नंबर डायल करत असताना तो म्हणत असतो, खरं तर ह्या मुलीचा फोन हिच्याशी बोलायचं, हिच्याचा आवाज ऐकायचाच काय, तर हिचा विचार करण्याची सुद्धा इच्छा नाही आहे. पण कितीही प्रयत्न केला तरी ही मुलगी काहीही केल्या माझ्या आयुष्यातनं दूर होत नाही आहे. पण नाही, आज मी हिला कायमचा असा धडा देणार आहे ना की ही माझ्या आयुष्यातनंच काय पुन्हा कधीही कुणाच्याही आयुष्यात असं काहीतरी वाईट करण्या अगोदर 100 वेळा विचार करेल. तर इकडे आता दुष्यंतचा फोन आलेला बघून पूजा ही खूपच खुश होते आणि सावित्रीला म्हणते, आई बघ, तुला म्हटलं होतं कमीत कमी काही तास लागतील, पण काही तासांच्याही आतच तुझ्या होणाऱ्या जावयाचा मला फोनसुद्धा आला. सावित्री म्हणते, अगं आधी फोन तर उचल की पूजे. त्यावर पूजा म्हणते, नाही ग आई, असा कुणाचाच फोन कधीच एकदम लगेच उचलायचा नाही. याच्याने काय होतं माहिती आहे, याच्याने आपली व्हॅल्यू त्या माणसाला कमी होते. मग पूजा 1-2 सेकंद जास्त जरा रिंग होऊन देते. 40-50 सेकंद रिंग झाल्यानंतर ती फोन उचलते आणि म्हणते, हॅलो डी. त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो, हॅलो, मला डी वगैरे म्हणायचं नाही. माझं नाव दुष्यंत रांगडे पाटील आहे. मला दुष्यंत रांगडे पाटीलच हाक मारायची, कळलं ना? किंवा मला दुष्यंत सरकार म्हणतात तसंच बोलायचं. आणि तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या घरात येऊन माझ्या बायकोने ठेवलेल्या कार्यक्रमाची खराबी करण्याची? त्याबरोबर पूजा आता नाटकं करायला लागते. आता खरं तर तिला कळत नसतं की दुष्यंतला हे सगळं कळालं कसं. ती घाबरते, पण ती घाबरली हे दाखवत नसते. ती म्हणते, व्हॉट, तुझ्या घरचं फंक्शन? तुझ्या घरी आज फंक्शन होतं डी? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, शट अप डी बोलू नकोस, एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? आणि तुला काय वाटतं फक्त अक्कल देवाने तुलाच दिली, आम्ही सगळे मूर्ख आहोत? त्याबरोबर आता पूजा गप्प बसते. तर दुष्यंत म्हणत असतो, काय आहे ना, हे घर एका राजकारण्याचं आहे आणि आमच्या घरामध्ये रोज कमीत कमी 50-60 माणसांचा गराडा असतो. रोज लोक येत जात असतात. नोकर माणसं असतात घरामध्ये. शेतावर जी माणसाला कामाला माणसं घेतलेली असतात ती घरी पैसे घ्यायला येत असतात, धान्य घ्यायला येत असतात. बरीच लोक माझ्या घरात रोज येत असतात. त्यावर पूजा म्हणते, अरे डी, पण त्या सगळ्याचा संबंध इथे काय? त्यावर दुष्यंत सांगतो, त्यासाठी आम्ही घरात CCTV फुटेज बसवून घेतलंय. CCTVमध्ये सगळं स्पष्ट दिसतं, कळतं ना तुला हे सगळं? तर त्याबरोबर पूजा आता म्हणायला लागते, डी, पण मी काहीच केलेलं नाही आहे. दुष्यंत म्हणतो, हे बघ, मला तुझ्याकडून काही ऐकून घेण्यात इंटरेस्ट नाही आहे. एवढंच सांगायला कॉल केला आहे. आत्ता जे वागलीस ते पुन्हा वागलीस तर गाठ माझ्याशी आहे. दुष्यंत फोन कट करतो. त्याबरोबर मग आता सावित्री म्हणते, पूजे, अगं जर काही पुढं हे सगळं वाढलं तर, ह्यामध्ये तू अडकलीस तर? त्यावर पूजा म्हणते, ओ मॉम, अगं काय विचार करतेस तू हा सगळा? नाही, मी या सगळ्यात कुठेही अडकणार नाही आहे. आणि तसंही अडकायची सवय तर तुझ्या त्या अतिहुशार मुलीला आहे ना, ती अडकेली या सगळ्यात, मी नाही. सावित्री म्हणते, तिला माझी पोर म्हणू नको, ती अवदसा माझी लेक नाही. तर इकडे आता दुष्यंत हा लगेचच पूजाचा फोन कट केल्यावर म्हणत असतो, लाज पण वाटत नाही सरळ सरळ खोटं बोलायला. तर इकडे पूजा आता म्हणत असते, आई बघ तू आता पुढे काय होतं ते. गावातल्या सगळ्या बायका त्या कृष्णाच्या कशा विरोधात होतात ते.
सगळे तिच्या पाठीशी होते ना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, तिच्याकडूनच लक्ष्मीपूजन करून घ्यायचं असा हट्ट होता ना. आता बघ, त्याच हाताने त्याच बायका त्या कृष्णाच्या थोबाडीत वाजवतात की नाही. तर इकडे दुष्यंत आता विचार करत असतो, काय करू, कृष्णाला हे सगळं काही गौतमीने केलं आहे असं सांगून टाकू का, म्हणजे कमीत कमी तिच्या डोक्यातले विचार तरी नाहीसे होतील. नाही नको, जर मी हे सगळं गौतमीने केलं आहे असं तिला सांगायला गेलो तर तिला खूप प्रश्न पडतील. गौतमी कोण आहे, तिने हे सगळं का केलं वगैरे वगैरे. त्यामुळे उगाचच्या उगाच मी स्वतःच्या पायावरती ढोंडा मारून घेण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. कृष्णाला हे सगळं सांगणं हे आत्ता तरी वर्थ नाही आहे, आणि तिला किती प्रश्न पडतात हे तर मला माहीतच आहे. तर इकडे कृष्णा मात्र बिचारी विचार करत राहिलेली असते की हे सगळं नेमकं कोणी केलं, का केलं, कशासाठी केलं, कशासाठी कुणी रांगडे पाटलांचा कार्यक्रम खराब करण्याचा प्रयत्न केला. आता ती दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, अहो त्या CCTV मधली ती म्हातारी ती कोण होती हे तुम्हासनी तरी काही कळलं काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, मला काय माहिती, जेवण तू ठेवलं होतंस, तुझ्या करणेने आली होती ती बाई घरामध्ये, सो तुलाच माहिती होईल ना ती बाई कोण आहे. कृष्णा म्हणते, तुम्ही माझ्याशी खोटं बोलायला असं मला काय वाटायलं. दुष्यंत म्हणतोय, मी काही खोटं बिटं बोलत नाही आहे, मला माहीत नाही आहे ती बाई कोण आहे काय, समजलं ना. आणि हे बघ, माझ्या फोनवरती एक महत्त्वाचा फोन येतोय, मी आलो. एवढं बोलत दुष्यंत आता फोनवर बोलण्याचा बहाणा करून तिकडनं पळ काढतो. दुष्यंत आता तिकडनं गेल्याबरोबर कृष्णा हे बेडवरती बसून घेते. आता कृष्णा बेडवरती बसलेली असते, पण कृष्णाच्या मनात विचार मात्र हाच असतो की हे सगळं नेमकं केलं कुणी असेल. इतक्यात दुष्यंत पुन्हा खोलीत येतो. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, पर दुष्यंत सरकार, एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा, हे समजा करणारी ती पोर मला घावली का नाही तर म्या तिला सोडायची नाही. तर सावित्री म्हणत असते, पूजे मला भीती वाटायली ग, या समध्यात जर त्या दुष्यंत सरकारांनी खोलात जायचा विचार केला तर. बघितलंच नवं, त्या चंद्रीनं त्या कृष्णीवर चोरीचा खोटा आळ आणला होता, तेव्हा बी दुष्यंत सरकारांनी तिची मदत करायचं ठरवलं आणि त्यांनी तिची मदत केली बी होती. आता बी जर काही तसंच झालं तर. त्यावर पूजा म्हणत असते, आई पहिली गोष्ट, मी कोणाच्याच हाती लागणार नाही, कारण मी चंद्री नाही आहे ना. चंद्रीने प्रॉपर प्लॅनिंग अँड प्लॉटिंग केलं नव्हतं, पण मी प्रॉपर प्लॅनिंग करून त्या कृष्णाला या सगळ्या प्रकरणात अडकवलं. आणि राहिला प्रश्न डीचा, दुष्यंतचा, तर दुष्यंत माझ्यापर्यंत कधीच नाही पोहोचू शकत. आणि त्याने प्रयत्न केला जरी ना, तरी माझा हा सुंदर चेहरा बघून त्याच्या मनातलं मला पकडून देण्याचं जे काही मत असेल ना, ते स्पष्टपणे विरघळून जाईल. कळलं तुला. त्याबरोबर आता इकडे कृष्णा ही भक्तीकडे येते. भक्ती तिला सांगते, कृष्णे जादा विचार करू नगस बघ, तू जितका जादा विचार करशील नवं तितका जादा तुला त्रास होत जाईल, आणि तुला त्रास झालेला, तुला तकलीफ झालेली मला नाही चालायचं, समजलं नवं. त्यामुळं आता हा समजा विचार बंद, जे झालं ते झालं, आपण बघू नंतरच्याला काय करायचं ते त्या समजायचं. आता तू जादा विचार करू नकोस. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि प्रत्येक व्हिडिओचा आनंद घेता येईल. धन्यवाद.